आणि मस्त पैकी एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस किंवा जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. मस्त पैकी 23 लाखामध्ये 2 गुंठ्यामध्ये बांधलेले रो हाऊस. लोकेशन कुठं असणार आहे आणि पुण्याच्या किती जवळ असणार आहे, परिसर कसा असणार आहे, समधी माहिती. आणि एका गुंठ्यामध्ये फक्त 11 लाखामध्ये एका गुंठ्यामध्ये आवडीचे रो हाऊस किंवा आज तुमच्यासाठी 23 लाखामध्ये 2 BHK सेमी फर्निश किंवा 16 लाखामध्ये 2 BHK फ्लॅट किंवा 13 लाखामध्ये 1 BHK किंवा 12 लाखामध्ये 1 BHK आणि परत तुमच्यासाठी फक्त 12 लाखामध्ये 1 BHK. ओके, 15चं बोललं, 23चं बोललं, बरोबर ना. पण आधी मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. कारण की आज इथं वेगवेगळ्या प्रॉपर्टी बद्दल मी इथं सांगणार आहे. नंबर सुद्धा आपल्याला दिसत आहे, तर थेट तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात, साईट बघायला येऊ शकतात, बुकिंग करू शकतात, डायरेक्ट खरेदी करून राहायला सुद्धा तुम्ही येऊ शकतात. पुण्याच्या एकदम भारी भारी लोकेशन मध्ये किंवा पुण्याच्या परिसरामध्ये. आता बोलायला गेलं हे 2 BHK सेमी फर्निश जे आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ऑलरेडी जे आहे सेमी फर्निश त्याच्या जी माहिती आहे ती संपूर्ण डिटेलचा व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर 21 लाखामध्ये जो रो हाऊस आहे 2 गुंठ्यामध्ये, तर ती पण माहिती देतो मी तुम्हाला. पण हे जेवढे जे फ्लॅट बद्दल मी चर्चा केली हे सगळ्यांचे व्हिडिओ झालेले, तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू शकतात. पण आज स्पेशल मी तुमच्यासाठी रो हाऊस साठी आलेले इथं, कारण की टायटल रो हाऊसचा लावलेले. बरं मंडळी, त्या रो हाऊस बद्दल मी बोलणारच आहे. तर बरेचसे असे कमेंट येतात की यार तुम्ही फेक बोलतात किंवा तुम्ही काय पण बोलत असतात. तर मंडळी, मी काही फालतू फेक गोष्टी करत नाही. जे काय असतात ते सगळ्या डिटेल मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल आम्ही सांगत असतो. वारंवार विनंती करत असतो की आज आपल्याकडे वेळ आहे, हे खरेदी करायला उद्याचा भरोसा नसणार आहे. कारण की फटाफट 23 लाखाचे जे आहे ना सेमी फर्निश ते फ्लॅट बुकिंग होऊ राहिलेले. 9 मजलीची बिल्डिंग आहे, लिफ्ट वगैरे, जनरेटर वगैरे सगळं काही बोललं होतं आणि लोकांनी बुक केलं. असंच हे 21 लाखामध्ये 2 गुंठ्यामध्ये बांधकाम करून देणार आहे. 2 गुंठेचे प्लॉट असणार आहे, ऍग्रिकल्चरच प्लॉट असणार आहे आणि तुम्हाला 850 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून देणार आहे. हे रो हाऊसचे हे पण बुकिंग होऊ राहिलेले. त्यानंतर 11 लाखामध्ये 1 गुंठा प्लॉट असणार आहे आणि बघायला गेलं 500 स्क्वेअर फीटचे बांधकाम करून देणार आहे. हे पण बुकिंग होऊ राहिलेले. मंडळी, बरेचसे असे लोक जे आहे त्यांना सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खतवाली जागा पाहिजे, तर त्यांच्यासाठी 11 लाखामध्ये 10 गुंठ्याचे शेतीचे प्लॉट भेटणार आहे. ते प्लॉट जे असणार आहे ते केडगाव चौफुला असणार. पुण्यापासून एक आपण बघू शकतात की 65 किलोमीटर 70 किलोमीटर असा डिस्टन्स पडतो. आणि हे प्लॉट बघायचे असेल तर आपला नंबर दिलेला आहे, तुम्ही थेट संपर्क करू शकतात. आणि हे जे 23 लाखाचे जे रो हाऊस आहे त्याचा लोकेशन जो आहे पुण्याच्या आजूबाजूच्या लोकेशन मध्ये म्हणजे यवत मध्ये असणार आहे. पुण्यापासून एक 40 किलोमीटर अंतर. 23 लाखामध्ये रो हाऊस एकदम परफेक्टली, काही टेन्शन नाही, कोणाची काही किरकिर नाही. तुमचं लोन पण होऊ शकतो आणि तुम्हाला डायरेक्ट कॅश मध्ये खरेदी करायचं तर ते पण तुम्ही खरेदी करू शकतात. 11 लाखामध्ये पण तुमचा लोन होऊ शकतो आणि कॅश मध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात. तुम्हाला हे 23 लाखाची किंवा 11 लाखाची ही साईट तुम्हाला बघायची असेल, रो हाऊसची प्लॉट खरेदी करायचा असेल तर माझा नंबर दिलेला आहे, थेट तुम्ही संपर्क करू शकतात. मंडळी,
बरेचसे अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओ वारंवार व्ह्यू राहिलेले, जे 13 लाखाचा जो घर आहे कोंडव्यामध्ये आहे, कोंडव्यामध्ये 13 लाखामध्ये 1 BHK 550 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर परिसर आहे. अशरफ नगर म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे कोंडव्यामध्ये. आणि जे 23 लाखाचे जे सेमी फर्निश्ड आहे ते साईनगर कोंडव्यामध्ये आहे. खूप सुंदर टावर बिल्डिंग आहे. सगळं काही डायरेक्ट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नंबर दिलेला आहे. मंडळी, बरेचसे लोक जे आहे त्यांना पुण्यामध्ये असं वाटतं की घर पाहिजे, जागा पाहिजे. मला हे सांगा, पुण्यामध्ये स्वस्त कुठं जागा भेटू शकते, घर भेटू शकतो का? सांगा मला. आणि मंडळी, काय असतं माहिती का, की भरपूर लोक हेच बोलतात की आम्हाला सिटीमध्ये पाहिजे. आणि या बजेटमध्ये मला हे सांगा की भेटू शकतो का 2 गुंठे जागा? अहो 2 काय, अर्धा गुंठ्या जागेमध्ये बांधलेले घर तरी 21 लाखामध्ये भेटू शकतो का? 21 लाखामध्ये अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधलेले घर भेटणार तर झोपडपट्टीमध्ये भेटणार, चिटकून चिटकून घर असणार आहे. पण इथं तुम्हाला जे आहे खूपच सुंदर परिसर आहे, यवत म्हणून ओळखला जाणारा परिसर. आणि त्या परिसरामध्ये मस्तपैकी बांधून देणार आहे तुम्हाला. 2 गुंठे जागा भेटणार आहे, म्हणजे प्लॉट भेटणार आहे, तो तुमच्या स्वतःच्या नावावरती होणार आहे. मग बघायला गेलं त्या प्लॉटचे खरेदी खर्चचे पेपर सुद्धा भेटणार आहे, 7/12 भेटणार आहे. किंवा तुम्ही 1 गुंठा सुद्धा 11 लाखामध्ये घेतलं म्हणजे नुसती जागा नाही, तुम्हाला 500 स्क्वेअर फीटचे घर बांधून दिलं जाईल आणि त्या जागेचे सुद्धा पेपर होणार आहे. आता मला हे सांगा, पुण्यामध्ये हाय का म्हणजे एवढं कमी बजेट मध्ये भेटणं? शक्यच नाहीये. पण इथं सगळं काही थोडस आपण विचार केलं ना, की थोडस आपण पुण्यापासून दूर जाऊ तर आपोआप आपलं घर होणार आहे. पण आज हाय वेळ, उद्याचं बोलू शकत नाही. आज माझी व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे, बरोबर ना? तारीख बघून तुम्ही कॉल करू शकता की हे 21 लाखाचे 2 गुंठेवाले जागेवाले घर आहे का, किंवा 11 लाखाचे आहे का, किंवा हे 23 लाखामध्ये जे सेमी फर्निश फ्लॅट आहे ते बघा. त्याची पण डेट तुम्हाला बघायला लागणार आहे, कारण की 2 वर्षाचा कालावधी, आताच अर्धी बिल्डिंग बुकिंग झालेली आहे. बोलता बोलता फटाफट वेळ निघून राहिलेले, टाइम जाऊ राहिलेले. पण माणसाची जी अपेक्षा आहे ना की सिटीच्या एरियामध्ये पाहिजे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाहिजे, आहे ना? कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये बरेचसे लोक बोलतात की त्या कोंडव्या परिसरामध्ये नको, खूप गर्दी झालेली आहे. पण मला हे सांगा, जेव्हा जी गर्दी असती कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच गर्दी भेटणार ना. आणि ज्यांना असं वाटत असेल की मोकळ्या वातावरणामध्ये पाहिजे, तर मला असं वाटतं की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये मोकळ्या एकदम ऐस पैस जागा किंवा बंगलो पाहिजे, तर त्यासाठी 5-5 करोड लागतात, 2 करोड लागतात. आहे का आपल्याकडं? नाही, तेवढे पण नाही आपल्याकडे, बरोबर ना? आपला जो बजेट आहे 21 लाख 23 लाख, बरोबर ना, किंवा 25 लाख असेल तर त्या बजेटमध्ये तर फ्लॅटच भेटू शकतो. एखादा रो हाऊस वगैरे भेटणं खूप अवघड झालेले, आणि भेटला पण तो रो हाऊस नसणार आहे, ते एक साधे सिंपल घर असणार आहे सिटी मधले. आजूबाजूला चिटकून चिटकून लोकांची भिंती आणि ते 300-400 स्क्वेअर फीटची जागा. पण तो पण बजेट नसणार आहे, 30-35 लाखाचा असणार आहे. आता एवढा नागपूरचा एरियाला तुम्ही या आणि इकडं बघा काय भावाचे घर आहे. सगळं पुण्यामधले जेवढे कॉर्पोरेशनच्या हद्दीचे जे लोकेशन आहे त्या घरांची रेट वाढलेले. आता मंडळी, तुम्ही विश्वास करा किंवा नका करा, विश्वास केलं तर तुम्हाला खरी माहिती कळणार आहे. आले, बघितलं, तुमच्या समोर असणार आहे. आता ज्या लोकांना असं वाटत असेल की काहीतरी बोलतात, तर त्या लोकांना वाटू द्या. मंडळी, व्हिडिओ
थोडेसे लांब का असतात की हीच चांगली माहिती तुमच्यासाठी असती, त्यामुळे थोडस व्हिडिओ लांब बनवत राहतो आपण. भेटू. मी कासिम शेख. जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.